नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच नवी मुंबईतील राजकीय समीकरणं वेगानं बदलू लागली आहेत। याच पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याचे शेकडो कार्यकर्त्यांसह त्यामुळे शिवसेना नव्या मुंबईमध्ये मजबूतीने काम करते। आणखी मजबूत होऊन या ठिकाणी शिवसेनेला आणखी मजबूती येईल आणि या नव्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल। अंकुश कदम यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईच्या राजकीय आखाड्यात चुरस वाढली असून स्वराज्य संघटनेला मात्र मोठा धक्का बसलाय। या सर्वसामान्य नेत्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आलेली या महानगरपालिकेमध्ये आणि त्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच कुठेही गेलो तरी भगवा या समीकरणातून हा मी निर्णय घेतला। या कार्यक्रमास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा आणि विजय चौगुले, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आणि द्वारकानाथ भोईर तसंच शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कदम यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।